ए आई ग, अगं माझे सन ग्लासेस कुठे आहेत ग? कुठे ठेवते का तू? उचलते कशाला ग? कायचे सन ग्लासेस आणि कायचं काय व? मला काही माहित नाही. कधीच आहे तो सारं सामान पडेल त्या ड्रेसिंग टेबलावर. अव चष्मा चष्मा गॉगल गॉगल मला सन ग्लासेस. आई मग सर का म्हणत जाणं की चष्मा बा कुठे आहे? हा तो चष्मा टीव्हीच्या त्या टेबला खाली ठेवला ना तुझ्या. आई चष्मा गॉगल सन ग्लासेस एकच आहे ना ग सगळं. मग सर का सीधा माझ्या समोर चष्मा म्हणत जाय, नाही तर गॉगल म्हणत जाय. गॉगल ही समजते मला. सन ग्लासेस कायचे सन ग्लासेस. आणि कुठे चालली सन ग्लासेस लावून आता उन्हाची? काही पडशील ना? तुला म्हटलं ना हिंडू नको जास्तीची. मी कुठे जाऊ आई? माझी परिस्थिती तशी झाली की आसमान से गिरीन खजूर पे अटकी म्हणतात ना तसं. काय ना आसमान से गिरीन खजूर पे अटकी काय आहे तुला? काय कमी पडलं आई? अव मला जाऊ दे ना मुंबईले. कुठे मला ते 22-23 लाखाचं पॅकेज. आई मी एवढं मोठं शिक्षण कायला घेतलं? पार्लर करायला घेतलं का? आता होती मला तू म्हणतो अजून घरीच राह. आता पार्लर करतो ना मग मी. काही ना काही तर करतो. मला बोर होते ना घरात. जाऊ दे ना आई म्हणणं बाबाले. हा बाय संबंध आला की मी चालली जाईन ना. आता काय असं आहे का की 2-3 घंटे लागतात? अहो 5 घंट्यात हजर तुम्ही 5 घंट्यात. नेम कधी आदल्या दिवशीच घेतला जाते ना. मग मी आदल्या दिवशी येऊन जात जाईन आई. मग नोकरीचं विचार हे नको करू. मला लय गॅप चालला हो आई. 6 महिन्याच्या वर झालं ना मी घरी जा. मग तुला समजत नाही. मग पुढे इंटरव्ह्यू विचारता की एवढा गॅप का दिला होता? माय सांगा दिले संबंध सुरू झालते म्हणून. तेले का माणसं नाहीत काय? का दुसऱ्या ग्रहावरून आले का? तेले कळत नाही पोरीचे सोयरीचे संबंध सुरू झाले की पोरी का नोकऱ्या करतात काय? नोकरी गिकरी नाही करा लागत. पोचतो घरी गेल्यावर तो घरच्या लोकांना पटलं तर करणं. माय नोकरी शिकली सवरली समधी आहे. अति नाही करा लागत नोकरीवर जाणं येणं. निरा काही कलोटी बनतं कशीच्या कशी. स्वतःची लक्ष देत नाही काही नाही. उन्हातानात हिंड. आता घरात आहेस तर कशी गोरी गोमटी दिसून राहिली साजरी. संबंध साजरा भेटत्या बाई. तुला कळत नाही. सावलीतला हाड आणि कष्टाचा हाड वैखू येते. तू तिकडे गेली की बाई खाय प्यायची सोय लागत नाही. तू आली त्या मेसचं खातं आणि निरा कशीच्या कशीच होतं बाई. तू योगिता आता घरी आहेस साजरी मस्त दिसून राहिली. आता राहू दे बाई. आता संबंध साजरा लागेलाय. देव करो डबलचा नेम लवकर येऊ बाई त्या लोकांचा. जाय तिकडे लय साजरा आहे बाई. आहे ना योगिता? आता त्याला का मी फोन करू की फोन कर रे बाबू मले ये पायाले डबल. त्या दिवशी 2 खेप पाहून तू मन नशीन भरलं तर तिसऱ्यांदा पाय असं म्हणू का त्याने? योगिता काय तर जिबीले हाल आहे की नाही व? काही बोलत राहतं निरा असं म्हणत असतात का माय? तू आता काही धरणीतच काम नाही बाई योगिता. मला तर टेन्शनच आहे खरं ना. तर बाबा म्हणतात तेच बरोबर आहे. मग आता तूच तर म्हणतो त्या पोराला नियम आला पाहिजे. आता त्या पोराच्या मनात काय चालू आहे, त्याच्या माई बापाच्या मनात काय चालू आहे हे आपल्याला माहितच नाही रे का? हो ना माय तेच तर आहे. मी तर रोज देवाले म्हणून राहिली बाई त्याचे मन फिरून डबलचा नियमाचा लवकर येऊ बाई. लय साजरं पोरग आहे बाई. टेन्शन नाही. नात्यातल्या नात्यात आहे साजरं. गॅरंटीचं पोरग आहे बाई. मग पुरीचं टेन्शन नाही. मग असं काऊन बाई? बाईचाही फोन आलता व बेबीचा. बेबी म्हणे कावाई काय झालं? म्हणलं काहीच नाही बाई. तुला आलता का बेबी बाईचा फोन? हा आलता मला ताईचा फोन. ती अशीच बोलली. काय बाई तू तिला बेबी बेबी म्हणत राहतं? बबिता आहे ना तिचं नाव? मग अशी ना लोकांसाठी बबिता. माझ्यासाठी तर माझी बेबीच आहे. उलशी कोती अजून आठवते मला. आता लेकरं झाले माय केवढाले तिचे मस्त आवडे जावडे आहेत साजरे आहेत लेकरं. मी म्हणलं तिला येणं म्हणलं उन्हाळ्यात पुढे मग ये नाही होत नाही तर ती बाई ती म्हणते तिच्या घरी त्या काय आहे ते हॉटेलाचं ते फटकलंच होत नाही. आता हे जाते काय सांगत ती समोसे तयाली कायच पोरीला ज्या वाटत नाही संसारात गुतल्या. आता संसाराचं हित लागलं काही मायबापाच्या घरी बी या नाही वाटत त्याले. तू आलं बी तसाच आहे योगिता. पाय ना आता दाखवतो तू लग्न झालं की फोन करायला लागेल. ये नव योगिता ये नव. मग योगिताई सांगेन माय आम्हाला हे फॉरेनला गेले यायची कंपनीत मीटिंग आहे. माली धमक आहे आम्हाला सुट्टीच नाही आम्हाला टमकच नाही असं सांगसान माय. कशी आहेस आई? काही बोलतो का? म्हणून तर म्हणतो मी लग्नच नाही करत. मी जातच नाही. मग मी होतीच राहतो. मग मला याचं कामच नाही. तर तुला असं बल्ली घाई झाली मला लग्न करून द्यायची? जाऊ दे ना मग. मला मस्त नोकरी आहे आई. मस्त नोकरी करतो. मुंबईला जाऊ आपण राहिले. हे घर बंद करून टाकू. मुंबईला जाऊ मस्त फ्लॅट घेऊ. मी नोकरी करतो. सुखात राहू आई आपण. लग्न केलं तर काही फायदा नाही आई. सगळा पगार मला त्या लोकांना देऊन द्यायला लागेल आणि तुमच्याकडे लक्षही दिला जाणार नाही. त्याच्यापेक्षा आपण मस्त राहू आपल्या घरी. गुणाची माई पोर व माय असं लग्न करत नाही ना ती राहतं. हो आमचा जीव जाईन का माय सुखानं? तो घर बसलं तो घरी तू सुखी असली डोळ्यावर दिसली आम्हाला तर सुखानं जीव सोडला जाईन की आपल्या पाचही पोरी सुखात आहेत असं वाटेन. नाही माय पोरगी म्हणजे लय जबाबदारी राहते. तुला काय कळते योगिता? हाय तुला नोकरी शिकली तू पोरापेक्षा जास्त पण संसार आहे मग आमच्या मागं कोण आहे मग तुले? म्हणून आता साजरं मस्त एखादं स्थळ भेटलं सगळं साजरं झालं की जाय तिकडे माय बाई आमचं जीवनच सार्थक झालं असं म्हण. येत जाऊ आम्ही महिना तुमच्या घरी राहिले. येऊ देसान का म्हणसान आम्हाला सुट्टी नाही आम्हाला हापिसात जायला लागते. आमची फ्लॅट लई लहान आहे त्याच्यात जमतच नाही असं म्हणशील का? कशी असू आई? मग त्या लोकांना म्हटलं लहान आहे तो आई बाबाला आणू नको तो मी स्पेशल फ्लॅट घेईन तुमच्यासाठी आणि तरी मी तुम्हाला आणून नेत जाईन मी. मग असं नको म्हणू ना आई. बस झाला लाड होईन बस झाला. कुठे चालली होती ना तू? आता नाही जात मी. जाऊ दे आता मी तुला जोडच बसतो. तू असंच करतो मला.
मग मला जीवावर येते, मग मला लोड येते ना आई. मग मी चालली गेली तर मग आता पाय बरं ताई येऊ शकतात का? तसंच मग मला बी होऊन जाईल ना, मला बी नाही आले भेटत जाईल. एक तर माझी नोकरी, मी तर नोकरी करीलच, मी काऊन नाही नोकरी करू? मी शाळा शिकली एवढी, माझं डिग्री आहे, मला नोकरी लागते, मी नोकरी करीलच. मग मी नोकरी करू आई का त्या लोकांचा भाकर तुकडा करू का आई? का मी तुमच्या जोड्यात जाऊ? मग मला लय काही झोट जमणार नाही हो आई. त्याच्यापेक्षा जाऊ दे ना आई, लग्नच करत नाही ना, मस्त नोकरी करतो, बंबईत राहू. आई तू बाबा मी मस्त राहू ना, आपण मस्त तिघ जण, कोणाचं टेन्शन नाही आई. लग्न केलं की नाही तर लचाड लागते, दुसरे काय आहे? पाहि ना आता बेबी ताईचं येणं होते का का ज्योतीचं येणं होऊन राहिलं. कोणाचं होऊन राहिलं सांग ना. बबली तर किती दिवसाची म्हणते येतो पण येणं होऊन राहिलं काय तिचं? सासू बिमार आहे, सासरा बिमार आहे, ननद आली, ढमको गेलो, टमको झालो, असंच तर चालू आहे आई. कुठे लग्न म्हणजे फक्त जबाबदारी आहेत. घरातले लोक चांगले निघाले तर तेडेला ना हलकट निघाले तर आई, त्याच्यापेक्षा जाऊ दे ना. ते पोरगं दारुडे असलं तर आई, ते बदमाश असलं तर मला मारीन ना, त्याच्यापेक्षा मी लग्नच करत नाही. राहू दे ना मला होतीच. ओ बाई खरंच आहेस तू, आसमान से गिरीन खजूर पे अटकी. ये वापस ये चालली मोठी, लग्न करत नाही म्हणते. असा कसा निघेन दारुडा? किती ताय बाबा चौकशी करून राहिले. नाही देव हाय मा ऐकून, मा पोरीचं अजिबात वाईट नाही हो देणार. मला 4 जवळ साजरे भेटले, हा 5वाही साजराच भेटते पाहिजे. मग अशीच नाही माय देवपूजा काय अशी काही वाया जाणार. वाया नाही जात. देव मा पोरीचं समजायचं भलं करीन. चालली मोठी, चल जाय मकडे ना. कुठे चालली होती तर? मा बी धंदा राहिला इकडे. मी नाही जात आता, मी तुला जोडच बसतो. बाबू लय वेळ झोपला? हो ते त्याचे कानने टोचले का, आता ते थोडस झोपला तो. म्हणजे ते दुखलं आहे ना त्याले? त्रास झाला? तापगी पाला ना त्याले? पाय आता थोडस तर दुखतेस किती म्हटलं तरी. आणि ते हे दिलं, ते डॉक्टर ते हे दिलं लावायला त्याले, तेलासारखं आहे काहीतरी. सगळं भेटते आजकाल, तुम्ही टेन्शन नका घेऊ. म्हणून झोपलावं, नाही तर कसं पाहिजे टुकू. तर बिचारा सकाळपासून पाहून राहिलो मी. काल रात्री तर लय वाकून रडे बरं तो, त्यानं रडत असेल तो, दुखत असेल ना त्याचं. पाय आता थोडस तर दुखतेस ना. ते लकाची आपल्याकडे टेक्नॉलॉजी नाही, ती व्हिडिओ पाहिला मॅम मस्त दिवसभरातच टुचकून करतात बा ते, काना टोचतात तो. आपल्या तर इकडे धाड धुडले का जे होणार. आता काय का फॉरेनची टेक्नॉलॉजी आपल्याकडे आणता का तुम्ही? आता काही नसते. तुमचा कान टोचले नाहीत का? माय कान टोचले नाहीत का? काहीच नसते होत, बसते. आपल्याला तर काही नाही, खोबऱ्याचं तेल लावा लागत जाय. आता त्याला बापा ते ऑइल आहे, टमकं आहे. बरं ते जाऊ द्या, मी काय म्हणते का, राजूचा काही फोन नाही आला, काही बाबाचा काही फोन नाही आला डबल नेमासाठी? मग आईनं केलंच वाटे जे करायचं होतं ते. नाही बा, बाबाचा काही फोन नाही. त्या दिवशी बाबासोबत बोलले ना, ते काय 15 दिवस थांबा आम्ही, मग डबल तापासून काही फोन नाही. राजूचा काही फोन नाही मला. मग तुम्हीच करा लागत होता राजूले फोन, काय म्हणते काय नाही. काही लावता का मॅट? जवळ येऊ ना मी तर त्याला काय म्हणू? नाही करतेस पोरगी, त्याच्या मनात का आहे काही नाही. कोणाच्या अशा पसंतीच्या बाबतीत बोलत नसतात मॅटे. तू नको म्हणू काही, आपण त्याचा तो निर्णय घेईल. तर तीच तर सारं पाणी मुरलं, त्याचा निर्णय त्याला घेऊन देणारे लोक आहेत ना त्याच्या आसपास. आई तर मुद्दामून हे पोरीचा संबंध हुकवीन की फक्त ते इकडून चालू झाला म्हणून. नाही तर तिकडून कुकडून चालू झाला असता ना, तर मग आईनं लय तळालुळ्या मारल्या असत्या. पण तो संबंध एक तर मला इकडून सुरू झाला ना, म्हणून आई आता त्याला मुद्दामून हे करीन. पण संबंध चांगला आहे ना, सगळेजण म्हणून राहिले तर माघरचे. हात पाय तुम्ही पाय जाऊ आता, टाकीतली पाणी वेग गरम होऊन राहिलं. मग एखादी बायको बकेटीत काढून ठेवते सकाळीच पाणी, की दुपारी हातपाय धुवाले नवरा आला तिकडून तर थंड राहील म्हणून ते. असं एखादीच तर भेटली नाही. काही गरम नाही व, थंड आहे पाणी. चालेपेक्षा लय थंड आहे पाणी. तू बापा गरम आहेस, उबलता कोयला. बोला अजून बोला, मला तर समजतच नाही काही. आता दरवाजा बंद करा बाथरूमचा, आणि इकडे बाहेरही पाणी येते. काही खरं नाही बापा, काही खरं नाही. आता याच्यावरही बंद ना, धन्य आहे बापा. अरे सुखानं पाणी ना दे तर सुखानं कमीत कमी आता पाण्याचा झिरपा तर होऊ द्या. जा तिकडे पानसट चालले मोठे. नाही मला राजूला तर पहिले फोन कराच लागेल बुवा. जवाई असलो तरी मीच त्याला फोन करतो, म्हणतो की बाबू सुखी आहेस, सुखीच राह, लग्न करून फालतूचं दुःखात जीवन घालू नको, हे तरी सांगा लागेल मला. स्वतःचे अनुभव सांगतो ना जरा शिक मी त्याले, की तुमच्या जीवनावर तुमचा काहीच अधिकार राहत नाही. तुम्ही बसता कशी, तुम्ही उठता कशी, तुम्ही कोणते कपडे घाला, तुम्ही काय खाव, तुम्ही संडासली किती वाजता जा, लग्विले कष्टी वाजता जा, हे सगळं बायको सांगते. इथून म्हटलं पारतंत्र्य येते. एवढं सांगून देतो मी त्याले, नाही तर उद्या तो म्हणे बापू मला सांगितलंच नाही तुम्ही. असं नाही झालं पाहिजे.
हो जा ना, सांगा ना, लय पारतंत्र्यात जीवन जगून राहिले तुम्ही. हो हो जा जा सांगा. बल्ले गेले. करा ना राजूला फोन, नाही तर मिस करतो त्याला फोन. मी विचारतो त्याला काय आहे तो, नाही तर बाबाला करतो. बाबा आता घरी असतील का काय मी, बाबा समजते नाही, कधी घरी असतील तर कधी घरी असले तर त्या आई फालतू मग हे करत राहते. एकदा ना या संबंधाची लिंक लावून द्या ना डबल. राजूच्या मनात काय आहे तेवढं काढून तर घ्या. तशी बहीण आहेस तू, पाहून भावाले सुखात तुला पावल्या जात नाही हो. हा सुखात आहे हो तू, मस्त मौज मोला जीवन जगून राहिला, मस्त मोलासारखं राहते. हा मस्त वाटलं तेव्हा उठते, जेवते, हिंडते, फिरते. हा पाहून त्याला बिचारेली निरा आगीतून काढून फोकटात टाकतो. हा लग्न केलं की लोक शुभमंगल सावधान म्हणतात आणि टाळ्या करून वाजवतात. हा ते आधीच सांगतात सावधान, काम तुम्ही शुभ आणि मंगल करून राहिले पण सावधान असं आधीच सांगितलं जाते ना. तरी माणूस ऐकत नाही, फेरे घेते, बरमालाही घालते. शेवटी लोक मग काय करतात, टाळ्या वाजवतात, म्हणतात ये रे गड्या आला का आमच्यात, झाला तू आता आमच्यातला, म्हणून टाळ्या वाजवतात, सेलिब्रेशन करतात. ते हे लेखाचं बघतात समजत नसते ना. आता समजते, आता लय उशीर झाला. त्याला सांगतो ना राजूले की अजून बी वेळ गेली नाही, सुधार सुधार जरासा, डोळे उघड असं सांगतो ना मी त्याला. मोठा जवाई म्हणून जवायच्या नात्यानं सल्ला देतो त्याला मोलाचा. कुठे आहे पोरगा दिनू? काय बाई कोण कल्ला करू राहिली? अरे कल्ला करून राहिली वाल्या, कोणा सकाळची तर बाबा आवाज देऊन राहिले. जाय तो सासऱ्याचा फोन आला ना तर बाबाच्या फोनवर, तर तिथं बाबानं आवाज दिला तुले. ओय बाबाचा फोन? ओ म्हणजे राजूच्या संबंधासाठीच असेल. जा जा. बाबाच्या फोनवर चालू आहे का फोन? हो ना, जाय. तर बाबा तुले म्हणलं मला त्याला बोलावं असं म्हटलं. जाय तर ते. काही नाही बिचाराले, विनाकारण आगीत लुटून राहिले रे, सगळे मिळून त्याला लुटून राहिले बिचाराले. मस्त मौला आहे, बंदिस्त करून टाकतील त्याले. पदराले बांधली गाठ की मग काही सुटत नाही. याला काय झालं? काही नाही, गमता करून राहिले ते. ओ माय, मा बाबू झोपेलाच आहे का अजून? हो घराघर झोप चालू आहे. झोपू दे, काल बेदम झालं व. किती म्हटलं तरी गाडीत गचके बसतात. ते कान टोचले त्यानं बी जरसं अंग हराडून येते लेकराचं, म्हणून निजला व. निजू दे. आई बाबा संबंधाविषयी बोलून राहिले ना राजूच्या? हो संबंधाचंच आहे, मला ते नेम घ्यायचं चालू आहे त्याचं. हो ना, लवकर नेम झाले, लवकर एक तर टिक्का लागला नाही, टेन्शन नाही मग. म्हणजे कसं, नाही तर माझी आई काय करीन सांगताच नाही येत. आताच होळीच्या पहिले टिक्का लागला असता, तिला मस्त होळीची साडी गाठी नेली असती, आहे की नाही आई? हो पण होळी लोक माय संबंधच नाही झाला. टिक्का लावायच्या पहिले साडी गिडी नेता येते का माय बाई? टिक्के लागली असते, कुकू लागलं असतं की मग कसं साडी नेली असती, गाठी रंग नेला असता तिले. पण माय पहिलेच पाय नाही अजून काय आहे माय, तसं नाही नेता येत माय बाई. कुकू लागली की मग ती आपली होते. हो ना. बरं मी सरिताच्या अंगून येतो. अव सरिताची आई आली, चहा प्यायला आणतो म्हटलं त्याला आपल्या घरी. जातो बसतो माझ्याजवळ थोड्या वेळ गोष्टी करतो. आल्या तर आज आणि चहा प्यायला, नाही तर आपस मग त्याच्या सोयीने येतील. सांगून देतो की या चहा प्यायला, आपस सरिता आणते. मग तशी सरिता घेऊनच येणार आहे बाबूले पायाले. त्याच्या पहिले आपण गेलो तर मग तिला वाटते तरी की माय आली तर आली शांताबाई. मला माहित आहे सरिता तिच्या आईले घेऊन येईनच बाबूले पायासाठी. तर मग आपणच म्हटलं पहिलं तर तिलाही चांगलं वाटते की मामाला चहा प्यायला बोलावलं बाई. आल्या शांताबाई भेटीली आली, साजरं वाटते. येतो मी. पाहिजो झोपू दे, हा झोपला तर झोपू दे. साजरे झोप झाली की लेकरू मग साजरं खेळते.